तिघेही जेवण आटपून पुन्हा हॉस्टेलवर जायला निघाले. गेट बाहेर पोहोचताच टॉनीने कोणाला तरी फोन लावला आणि काही सूचना दिल्या. थोड्याच वेळात वॉचमॅनच्या कॅबिनमधला फोन वाजू लागला. थोडंसं तोंडातल्या तोंडातच काहीसं पुटपुटत वॉचमॅन आत फोन घेण्यासाठी गेला. तसं वेळ न घालवता तिघेही गेटवरून उड्या मारून आत आले. वृषभ पुढे, त्यांच्या मागे टॉनी आणि मग दोघांच्याही मागे शौर्य. अशा पद्धतीने ते तिघं आत शिरत होते. वृषभ समोर कोण दिसतं का बघत होता, तर टॉनी मागून कोणी येतं का ते. तिघेही आत येणारच तो समोरचं दृश्य बघून वृषभ जागीच थांबला तसा टॉनी त्याच्या अंगावर पडला. टॉनी, तू असा मध्ये का थांबला? चल लवकर, तो हिटलर याच्या आत. हळू बोलतो, तिथेच उभा आहे, त्या राम काका सोबत काहीतरी बोलतोय. वृषभ टॉनीचं तोंड बंद करतच त्याला हळू आवाजात बोलू लागला. तिघेही जॉन सर तिथून जाण्याची वाट पाहू लागले. थोड्या वेळाने जॉन सर राम काकासोबत किचनमध्ये वळले. तसे हे तिघे वाऱ्याच्या वेगाने आपल्या रूममध्ये पळत सुटले. तर मित्रांनो, तुम्हालाही पूर्ण स्टोरी ऐकायची असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन ऐकू शकता. धन्यवाद.